असं म्हणतात. कोणत्या कारणाने? तेच साह्य झाली माझी सत्ता. सगळं हे मायेनं निर्माण केलं, पण माझ्या सत्तेचा आधार घेऊन केलेला असल्यामुळे मी काय झालं? विश्वाचा पिता. आणि महत ब्रह्म हे माता. महत ब्रह्म म्हणजे माया, नाही का नाही? माया काय आहे? याची आई आहे. आणि लेकरू अपत्य पडलो स्वतः जगडंब, हे जगाचा पसारा, हेच काय आहे? अपत्य आहे. आता शरीरे बहुते देखोनी न भेदे हो चित्ते, जे मन बुद्धी आदि बुद्धी एकेची येते. शरीरे बहुते देखोनी चित्ते न भेदे हो. आणि म्हणून त्या वेगळे वेगळे शरीर पाहून तुझ्या चित्तात अर्जुना भेद निर्माण होऊ देऊ नको, नाही का नाही? जरी शरीर वेगळे असले तरी मन बुद्धी आदि बुद्धी एकेची येते, नाही का नाही? मन बुद्धी ही सगळ्या भूतांमध्ये काय आहे? एकच आहे. अगा एकची देही काय अनारिशी अवयव नाही, देवी विचित्र विश्व पाही एकची. अर्जुना, एकाच देहाच्या ठिकाणी वेगळे वेगळे अवयव नाहीत का? आहेच ना. हात वेगळे आहेत, डोळे वेगळे आहेत, कान वेगळे आहेत, सगळे अवयव काय आहेत? वेगळे वेगळे आहेत. त्याप्रमाणे एकाच जीवात्मा आत्मस्वरूपाने एकच आहे, पण हे वरचे आकार काय आहेत? वेगळे वेगळे आहेत. तुका म्हणे एकच अंग आहे का? उजवे वाम भाग, उजवा आणि दिसायला दोन जरी असले तरी ते काय आहे? पैंचा डाहळ्या विषमा वेगळा लिया, एकाची जेवी झाली या बीजाची. झाड असेल, झाडाच्या काही झाड्या फांद्या वर गेलेल्या असतात, काही आडव्या असतात, काही छोट्या असतात, काही मोठ्या असतात, काही वाकडे असतात, काही सरळ असतात. पण त्याचं बी काय असतं? बीज काय असतं? एकच असतं. जरी वेगळं वेगळे त्या फांद्या वाटत असल्या, काही फांद्या वाकड्या आहेत सदाशिव, काही सरळ आहेत, पण एकाच बीजाची आहेत. तुम्ही वाकड्या फांद्याकडे लक्ष देऊ नका, नाही का नाही? एकाची जेवी झाली या बीजाची, या बीजाची या एकाची झाली या. बीज काय आहे? मुळात त्यांचं एकच आहे, नाही का नाही? आणि संबंध तो यायचा मूर्तिके घटू लेकू जायचा, का पटत्व कापूसा नातू होय. आणि माझा आणि विश्वाचा संबंध कसा आहे? तर ते सांगतायत मूर्तिके घटू लेकू जायचा. मडक आहे मातीपासून मडक, ते जे गाडग आहे ते मातीचा मुलगा आहे का नाही? मातीचा काय आहे? मुलगा आहे. कारण माती आहे आणि त्याचंच कार्य काय आहे? ते घट आहे, नाही का नाही? मडक आहे, नाही का नाही? लेक आहे. आणि कपटत्व कापूसा नातू होय, किंवा कापूसा पटत्व नातू होय. मातीचं मडक मुलगा आणि वस्त्र कापसाचा नातू. मुलगा नाही, काय? नातू. नातू कस काय? कारण कापसाचं पोरग तंतू आणि तंतूचा मुलगा वस्त्र, म्हणजे त्याचा काय आहे? नातू आहे. याचा अर्थ त्या कारणापासून मी वेगळा नाही, वेगळा नाही. मीच कारण रूपानं काय झालेलो आहे? पृथ्वी अनोळख झाली मुळा, आहे का नाही? पण मुळात काय आहे? तर ती पृथ्वीच मातीच आहे, आहे का नाही? तो कापूसच आहे. याचा अर्थ कारणाचंच काय तयार झालं? कार्य झालं, आहे का नाही? त्याच्यात काही बदल नाही. नाना कल्लोळ परंपरा संतती जैसे सागरा, आम्हा मानी चराचरा संबंध तैसा. अनेक प्रकारच्या लाटा, या लाटा अनेक प्रकारच्या जरी असतील, पण त्या सागराचेच लेकरं आहेत, समुद्राचेच लेकरं आहेत. काय पाण्यावर पेट्रोलच्या राखेच्या लाटा होतात का? कशाच्या होतात? पाण्याच्याच होतात. आमचा आणि या चराचराचा, या जगाचा संबंध त्याप्रमाणे आहे. म्हणून वन्य आणि ज्वाळ दोन्ही वन्नीची केवळ देवमेघा सकळ संबंध व्हावो. वन्य आणि ज्वाळ, अग्नी आणि अग्नीच्या ज्वाळा, अग्नीपासून निर्माण होणाऱ्या ज्वाळा, त्या काही वेगळ्या आहेत का? आहे का नाही? एकच आहे, आहे का नाही? ज्वाळा जरी वेगळ्या दिसत असल्या तरी त्या काय आहेत? अग्नी स्वरूपच आहे. वन्नीची केवळ देवी मेघा सकळ संबंध व्हावो. त्याप्रमाणे सगळा मीच आहे, जगाशी माझा संबंध आहे हे म्हणणं व्यर्थ आहे. भगवंत म्हणताय जगाशी माझा संबंध आहे, हे काय म्हणणं आहे? व्यर्थ आहे, आहे का नाही? जगाशी माझा संबंध नाही, संबंध नाही. कस काय संबंध नाही? संबंध असण्याकरता दोन असावं लागेल ना. जगा आणि देव हे दोन असले तर जगाशी काय राहील? संबंध राहील. आता मीच जर नटलेलो असेल सर्व विश्वरूपानं, तर मग जगाचा माझा संबंध म्हणण्याचा काय अर्थ आहे? मीच आहे. माझा आपल्या मूळ मीच असल्यामुळे माझा संबंध आहे. कारण संबंध म्हणल्यावर जग वेगळं आणि मी वेगळा,
संबंध झाले नि जगे मी थांके तरी जगत वे कोण फांके किळेवरी माणिके लोपी जे काही. आणि या लोक काय म्हणतात मला, या मायेनं देवाला झाकलं, या जगानं देवाला काय केलं, झाकलं. ऐका नाही, या जगानं देवाला झाकलं. भगवंत म्हणतात हे जर झाले माझ्यापासून झालेलं जग जर मला झाकेल तर मग मी जर झाकल्या गेलो तर जगाच्या रूपानं विस्तारित कोण होईल. याचा अर्थ मी जगात झाकलेला नाही, विश्वच काय आहे, मी आहे. आपली तशी बुद्धी नाही तरी काय की जे बुद्धी तैसी नये. काय करावं, मला देव झाकलेला नाही, या विश्वाच्या रूपानं प्रकट झालेला सगळा तोच आहे. किळेवरी माणिके लोपी जे काही त्या हिऱ्याच्या प्रकाशानं काय हिरा लुप्त होतो का. जगा माझी ब्रह्मदिशी उघडे. हिऱ्याच्या प्रकाशानं हिरा कधी लुप्त होतो का, नाही होत लुप्त. अलंकारात आले तरी सोने पण काही गेले की कमळ फांकले कमळ तो अमुके. सोन्याचे अलंकार झाले म्हणजे सोनेपणा संपलाय का त्याचा. सोन्याचेच काय होत असतात, अलंकार होतात. किंवा कमळ उमललं तर मग त्याचा कमळत्वपणा गेलाय का. अरे ती त्याची शोभा वाढली, चैतन्याची शोभा शोभत असे, हे सगळे त्याची शोभा आहे. सांग पा धनंजया अवयवी अवयवीया आच्छादित गीता या त्याची रूप. एखादा माणूस म्हणला काय राव मी खरंच इतका सुंदर आहे, शरीर माझं इतकं सुंदर आहे, पण या हाताने माझ्या शरीराला झाकले, डोळ्यांनी माझ्या शरीराला झाकल्या गेलोय. अरे इंद्रिय अवयव हे शरीराला झाकतात का, त्याची शोभा असते ती. अरे ते अवयव म्हणजे ते असतात, त्याची रूप. इंद्रिय वेगळे वेगळे हेच ते शरीराचं काय आहे, रूप आहे. तसं जगाने मला झाकलं नाही, हे सगळे जे जग दिसतंय ही माझी शोभा काय आहे, दिसते आहे. की विरुडली या जोंधळा कणिसाचा निर्वाळा वेचला की आगळा दिसत असे. विरुडली या जोंधळा, जोंधळ्याचं बी विरुडली म्हणजे पेरलं. कोणतं बी पेरलं, पेरल्यावर त्याचं काय झालं, कोंब निघला, त्याचं झाड तयार झालं, त्याला फुलं आले, त्याला शेंगा आल्या, त्याला फळ यायला लागलं. आता मला सांगा त्या बियानं त्या झाडानं बी झाकलं का, बियाची शोभा झाडे बी झाकलं नाही, झाडामुळं बी झाकलं नाही, उलट त्या बियाला त्या झाडामुळं काय आली, शोभा आली. मनवणी जग परवते सारवणी पाहिजे माते तैसा नो हे उखिते आगवे मिची. जग परवते सारवणी माती पाहिजे तैसा नो हे मग भोगिले कणीस. आहे का नाही. तसं जगाला बाजूला करून मला बघायचं नाही. भगवंत म्हणतात की जग वेगळं आहे, त्याला बाजूला करायचं मग मला बघायचं. जग बाजूला करून मला बघायचं नाही, जगच मी आहे. उखिते, उखिते म्हणजे उधळ गुत्त अख्ख सगळं जग काय आहे, मीच आहे. हातोच हातो करा निश्चयाचा करा गाठी बांध विराजीवाची. आणि खरोखर तो असा निश्चय तुझ्या आत जीवामध्ये काय करा, अर्जुनाची गाठ बांध की वेगळं नाहीये, जगच मी आहे. आता मी यामध्ये दाविला शरीरे वेगळाला गुन्हे मीची बांधिला आहे सावळे. आता मी यामध्ये दाविला, आता मीच कशा प्रकारे वेगळ्या गुणामध्ये बांधल्यासारखा वाटतो. बांधत नाही, बांधल्यासारखा वाटतो. ते कशा प्रकारे ऐकायला. जैसे स्वप्नी आपण उठून या आत्ममरण भोगीचे का दान कपी ध्वजा. स्वप्नी आपण उठून या आत्ममरण भोगीचे. स्वप्नात उठला, स्वप्नात उठला म्हणजे त्याला स्वप्न पडायला सुरुवात झाली. ऐका नाही, जसं झोपेतून उठला की जागृतीत आला, तसा झोपेतून उठून कुठे गेला, स्वप्नात गेला. स्वप्न पडलं. आणि काय स्वप्न पडलं, त्यानं बातम्या ऐकल्या, टीव्हीवर ऍक्सिडेंट झाला, येऊन झालं तेव्हा झालं, अशा बातम्या ऐकल्या. आणि ऐकल्यावर त्याला स्वप्न पडलं, स्वप्नात तो मिळाला. तसं ऍक्सिडेंट झाला आणि तो काय झाला, मिळाला. आता मेल्यावर काय मग बसावला, ते सगळे पाहुणे रावणे आले, रडायला सुरुवात झाली, ते सगळं ते हे केलं, बांधलं. हे का नाही, त्याला आंघोळ घातली, त्याला आंघोळ अवघड येते, आंघोळ घातली कोणाला नाही जमत. आंघोळ घातली, आंघोळ घालून एकदा महाराज नव्हती आणि आंघोळ घातली एका कोणतरी मला आंघोळ घातली. तो कपडा काढायचा कोणाला ध्यान नाही राहिले. कुठं काढतात कपडा, तिथं काढतात का, हो तो कपडा नाही आणि तो दगड बांधायच्या वेळेस अडचण झाली. म्हणजे लगेच ध्यानाला म्हणलं पा कपडा काढायचं काय नाही राहिलं.
नाही ना, ते कोणाला नाही जवळ. मला ते सगळं झालं, त्याला ते बांधलं, आवळू बांधतात, ते का उठत आहे काय माहिती, ते का नाही, पण ते सगळं झालं. आणि त्याने ते कुठं पाहिलं? स्वप्नात पाहिलं. आपलं मरण आपण स्वप्नात पाहिलं भोगीचे. आणि मग त्यानं त्या सगळ्या मृत्यूच्या सोहळ्याचा काय घेतला? ते भोगीचे शब्दाला म्हणून मी थोडं लांब बोललो. त्या मृत्यूच्या सोहळ्याचा काय घेतला? भोग घेतला. अर्जुना खरं मेलाय का तो? आणि मृत्यूचा सोहळा पाहिला नाही का? मृत्यूचा सोहळा पाहिला हेही खरं, आणि मेला नाही हेही खरं. तसं गुणाने याला बांधलं नाही हेही खरं, आणि बांधल्यासारखा झाला हेही खरं. असं दृष्टांत येतो माऊलीचा. वगे जे जाण कपित ध्वजा का कवळा ते डोळे प्रकाशोनी पिवळे जे कधी ते हे कळे तयाशीची. कवळा ते डोळे प्रकाशोनी पिवळे देखती. कौळ झाला आणि तो कौल डोळ्यात उतरला. जास्त झाल्यावर ते कुठे उतरतो? डोळ्यात उतरतो. आणि मग डोळ्यात उतरलो तर मग सगळं त्याला काय दिसतं? आहे का नाही? दृष्टी व्याधी कवळे ते चांदणी ते म्हणे पिवळे, आहे का नाही? मग तर त्याला पिवळं दिसतं. आता ते पिवळं दिसायला लागलं, हे कोणामुळं? डोळ्यामुळंच. पिवळं दिसायला हे तरी कोणामुळं? डोळ्यामुळं दिसायला लागलं. नाना सूर्यप्रकाशे प्रगटित या प्रभाशे तो लोपला हेही दिशे सूर्याची की. सूर्य ढग आले आणि ढग सूर्याला आडवी गेली आणि सूर्य काय झाला? झाकला. पण सूर्य ढगानं झाकला हे कोणामुळे दिसायला लागलं? सूर्यामुळे. सूर्याच्याच प्रकाशानं दिसायला लागलं का नाही? जरी सूर्यानं झाकला तरी त्याच्याच प्रकाशानं काय व्हायला लागलं? ते दिसायला लागलं. बाई आपण पे झालिया छाया गा पुलिया बेहोनी बिहालिया आना हे. एक माणूस चालला, रात्रीचा चालला होता आणि भीती वाटू लागली भूताची द्याल पहिली. आणि असा चाललेला एका चौकातून असा आडरानाचा चौक होता, पण तिथं ते टावर बसलेला होता लाईटचा. आता तो चालला असा, पुढून टावर होता आणि तो त्या लाईटच्या पुढं गेला. म्हणजे लाईट कुणी घेऊन गेला? आता मागून गेला गपकन सावली त्याची सावली पुढे आली. लाईट मागे गेल्यामुळं सावली आणि एकदमच उडाला. त्याला वाटलं भूत आलं. आता त्याच्या सावलीनं तो काय झाला? घाबरला. बेहोनी बिहारी आना आहे तो त्याला भेला हेही खरं, पण भिण्याकरता दुसरं कोणी नाही हेही खरं. आना आहे त्या दुसरं कोणी आहे का? त्याच्या सावलीनं तो काय झाला? घाबरला. तैसी ये नाना दे हे तावून मी नाना होय तेथ ऐसा जो बंधू आहे तेही देते. त्याप्रमाणे मीच पण नाना प्रकारच्या देहामध्ये जाऊन, नाही का नाही, त्या देहात नाना प्रकारचा झाल्यासारखा वाटतो, होत नाही. आणि तिथं तो वेगळ्या वेगळ्या देहात जाऊन मीच जीवात्मा वेगळ्या वेगळ्या गुणांना कसा बांधला जातो तेही देखे. ते काय करता पाय. मी सांगतोय तुला, बंधुका न बंदीजे हे जाणणे मज माझे नेण्याची उपजे आपले बंधुका न बंदीजे. महाराज खरा बांधल्या जात नाही, पण न बांधणारा सुद्धा बंधनात काय होतो? अटकल्या जातो, बांधल्यासारखा होतो. हे कुणामुळं कळतं? माझं जसं ते मागे दृष्टांत दिली तसं आपलंच आपल्यामुळं करतो, आहे का नाही? तरी कोणी गुणे कैसा मजची मी बंधू व्हायचा आवडीते पर्यसा अर्जुन देवा. कोणत्या गुणानं मी कसा बांधल्या जातो अशा प्रकारचं तुम्ही काय करा, ऐका. अर्जुन देवा पर्यसा. आता अर्जुन देवा, अर्जुनाला देवा म्हटलं म्हणा की अर्जुनाला देव ऐका असं म्हटली, ऐका नाही असं ऐका म्हटले. गुण ते किती किन धर्म काय या रूप नाम हे झाले हेवर माव झाले. पाहता गुण किती आहे, ऐका नाही, त्या गुणाचे धर्म काय आहे, त्या गुणाचं रूप कसं आहे, त्यांचे नाव काय आहे, के झाले कोणापासून निर्माण झाले, असं यथार्थ गुणाचं वर्णन आता काय करा, ऐका. त्यांचं स्वरूप, त्यांचं कार्य आणि त्यांचं कारण. तीन मुख्य असतात ना, कारण, स्वरूप आणि कार्य. त्यांचं स्वरूपही सांगतो, कारणही सांगतो आणि त्यांचं कार्यही सांगतो, आहे का नाही? सत्वरजतमदिति गुणा प्रकृती संभवा निबद्धन्ति महाबाहो देहे देहे नमव्ययम. तरी सत्वरजतम तिघाशी हे नाम आणि प्रकृती जन्मभूमिका या तिघांचं नाम आहे. सत्व, रज आणि तम. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे त्यांचे तिघांचे नाव आहे. कोणापासून झाले? प्रकृती या जन्म भूमिका. यांना जन्म देणारी भूमिका. भूमिका म्हणजे जमीन, म्हणजे मूळ कारण त्यांचं. जन्म देणारी उदर कोणता आहे? प्रकृती.
हे गुणगुणापासून झाले, प्रकृतीपासूनच झाले, आहे का नाही? येत सत्व ते उत्तम, रजते मध्यम, तीही माझी तम सावी आधारे. सत्व ते उत्तम, श्रेष्ठ गुण कोणता मानला गेला? सत्वगुण. रजोगुण मध्यम मानला गेला, आणि ती दोन्ही मध्ये सगळ्यात खालचा कोणता? तमोगुण. तम सावी आधारे, सहजच त्यांच्या आधारानं तो 3 नंबरला येतो, म्हणजे त्या लाईननं 3 नंबरला येतो. हे एकेची वृत्तीच्या ठाई, त्रिगुणत्व आवडी पाही, वैसात्र ही एके जेवी. हे 3 गुण कुठं 3 माणसात राहतात का? वेगळ्या वेगळ्या सत्वगुण एकात, रजोगुण एकात, तमोगुण एकात? नाही 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 नाही, एकाच वृत्तीच्या ठिकाणी 3 गुण राहतात. कोणता गुण कधी डोकं वर काढेल सांगता येत नाही. मी दृष्टांत गुणाचा भागवतात सांगताना सांगत होतो बा. एक माणूस पंढरपूरला निघाला, पताका चालते हे लावलं, हे सगळं मला पडशी. आता वारकऱ्याचं सगळं टाळ गळ्या, काही काही वारकरी मला टाळ बी नाही, म्हणजे वाजवायचं कोणत्या येळेल कोणतं ते जात माहिती. हो हो हो, ते इनाई बी आणि टाळही बी, चिपुळे नाही का नाही, असं सगळंच असतं ते. आणि मग ते निघाला असा ते वारकरी गेला स्टँडवर, विठ्ठल 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 पावलं नाम घेता वाटत आली. निघाला महाराज. सत्वगुणी का नाही? किती मोठा सत्वगुणी, किती मोठा सत्वगुणी. एसटीने जायचं होतं, बस स्टँडला गेला, तिकडून एसटी आली, एसटीत बसला, आणि 55 वर्षाचा वारकरी म्हणतो, साहेब एक फुकट. तो कोणता गुणी? सत्वगुणी का? सत्वगुणी हो. कारण फुकट किती वर्षापासून पुढे? 75. आणि 55 वर्षाच्या वारकऱ्यानं फुकट का नाही? सत्वगुणाचं कार्य म्हणता येईल का? कोणता गुण कोणत्या वेळेला डोकं वर काढी सांगता येत नाही. काही फायदा होत नाही. बरं काय 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 माणसं म्हणतात बरं का, म्हणजे महाराज इतके लोक लुटायले तर आपण नुसतं तिकीट काढले आणि काय व्हायला म्हणतात का नाही? मंत्री लुटायले, भ्रष्टाचार अधिकारी लुटायले, आणि आपण काढून काढून काय करायलो? अरे आपण वारकरी आहोत. आपण कोण आहोत? वारकरी आहोत. म्हणजे मला एक माणूस वनफोर करून दिला म्हणून म्हणते, तुम्हाला वारी महिन्याची वारी करता येईल, वनफोर मानल्यावर काय अडचण करता येईल, हे करता येईल, तीर्थयात्रेला इकडे तिकडे जाता येईल. म्हणजे वर्षातून एकदा जाऊ काय? मला पांडुरंग काय बघा, घुसून लबाडीनं दर्शन घेतल्यापेक्षा कळसाचं दर्शन घेऊन आलेलं किती बरं. किती बरं नाही? तेच बरं. तुका म्हणे मोक्ष नाही होत, तसं नाही होत, काय अडचण आहे? होत नाही, काय अडचण नाही. पण असं पुन्हा त्याच्यात असं आहे, अहो तुम्ही 18 तास राहिले, पण त्या 18 मिनिटातच आला. अरे पांडुरंगा, त्याच्या हात कमरोवर बांधले म्हणून नाही, ते एका भुकीत नारळ फोडला असतं त्या. तो काही इतका गरीब नाही, पांडुरंग इतका गरीब आहे का? पण काय करा, पुंडलिकानं सांगितलं, मूड पापी दैशे तैशे उतरी काशे लावूनी. काही फायदा होत नाही. लबाडीचा व्यवहार पदरात पडतो. तुकोबरायाचं प्रमाण तुकोबराय म्हणतात, असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार जाईल पतना याशी संदेह नाही. पतन होणारच आहे. तुम्ही तीर्थयात्रेला जा, देवाला जा, नाही तर कुठेही जा. मला ते आपले इथे ते अनंत महाराज बेटकर आहे ना, आपली इथे कीर्तन लिहू लागली. म्हणजे त्यातून गाडीत बसली, संध्याकाळची गाडी होती, 7 वाजता तळणीवर. त्या गाडीत योगायोग ती एकटीच, म्हणजे दुसरं कोणीच नाही. त्यांनी सांगितलं, साहेब एक फुल द्या म्हणे. तर वय त्यांचं भरपूर. कंडक्टरनं पुन्हा विचारलं, फुल का? म्हणजे हो. 3दा विचारलं, त्यांनी सांगितलं, हो बाबा फुलच द्या. फुल दिलं म्हणे. कंडक्टरनं माझ्या जवळ बसला म्हणे, खाऊ तुमचं वय किती आहे? म्हणजे 64. मग खाऊ 40-40 वर्षाचे लोक फुकट केलंय, कोणा हाफ केलंय, आणि तुम्ही फुल काढता? त्यांनी सांगितलं, शासनाचा नियम आहे की वयाच्या 65व्या वर्षापासून काय आहे? हा पाय 75 पासून फुकट आहे. मला 64 झाले, 65 होण्याकरता अजून 1 वर्ष काय आहे? बाकी आहे. म्हणून मी ही लबाडी करणार नाही. 1 वर्षानंतर हाफ करेल, आणि जगलो तर मग 75 पासून काय करेल? फुकट करेल. आणि प्रवास किती आहे त्यांचा? दररोज 200-300 किलोमीटर एसटीनच फिरतात. आपण तरी कधीतरी जातो, बरोबर आहे का नाही? एकाच वृत्तीच्या ठिकाणी 3 गुण राहतात. कधी ह्यो निर्माण होतो तर कधी तो निर्माण होतो. एकेची वृत्तीच्या ठाई त्रिगुणत्व आवडी पाहिजे. 3 गुण एकाच
एकाच वृत्तीच्या ठिकाणी राहतात. कशाप्रमाणे वैसात्र ही एकी जीव आहे का नाही, एकाच देहाच्या ठिकाणी 3 प्रकारचं वय राहत, बालपण, तारुण्य आणि म्हातारपण. तसं का मिळलेली किडे जवजव तुकवाडे तो सोने हिन पडे पाचिका कंशी पाचिका कशी मिनलेली कोडे किडे जवजव तुकवाडे. काय होतं मग सत्वगुण वाढलेला असेल, पण सत्वगुण वाढलेला असेल एखाद्या वेळेस रजोगुणही निर्माण होतो आणि एखाद्या वेळेला तमोगुणही निर्माण होतो. आणि मग काय होतं, हे गुण निर्माण झाले की त्याच व्यक्तीमध्ये हीनपणा यायला लागतो. व्यक्ती तीच पण तिच्यात काय यायला लागतो, हीनपणा यायला लागतो. असं व्हायला लागतं. कशाप्रमाणे दृष्टांत देतात. शुद्ध सोनं आहे, सोनं शुद्ध आहे का नाही, 15 रुपये तोळा त्यावेळेचा भाव, 15 रुपये तोळा. ज्ञानेश्वरी 3दा सोनं बदललं, 15, 15.5 आणि 16. 15.5 या रजत वनी तैशी स्तुतीची बोलणी, 16 झालं, 15 झालं आहे का नाही, 15 रुपये तोळ्याचं सोनं. पण त्याच्यात जसा जसा हिणकस भाग वाढवत गेलं तशी तशी त्याची किंमत काय होत जाते, कमी होत जाते. तसा सत्वगुणी माणसाचाच रजोगुण तमोगुण वाढत गेला की त्याची लेवल काय होत जाते, मग घसरत जाते. किती घसरत जाते, वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष आहे का नाही, इतकी खाली घसरत जाते आहे का नाही. हा, त्याप्रमाणे तवतो सोने हिन पडे पांचिका कशी. मग ते याचा कश इतका खाली येतो की 5 रुपये तोळ्यावरती जात. माणसं म्हणतात ना, पहिला लय बघू होता भला, काय पहिला माणूस होता हो, आणि आता कसा झाला. काय होता असं तू गुन्हा न केला, गुण घुसले त्याच्यात, आला खाली 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 नाही का नाही. म्हणून 17व्या अध्यायात वर्णन आहे. म्हणून आहाराला पावलं पावली का सांभाळावं लागतं, संगतीला पावलो पावली का सांभाळावं लागतं, स्थानाला पावलो पावली का सांभाळावं लागतं. कारण सत्वगुण आपला वाढलेला आहे मान्य, आता काय करायचे, नाही नाही नाही, हे दोन त्यांच्या अनुकूल वातावरण मिळालं की लगेच लोक काय करतात, बरं करतात. एका माणसानं प्रश्न विचारला होता मला, एकदा विठ्ठल म्हणल्यावर जर मोक्ष मिळतो, एकदाच देवाचं नाव घेतल्याने काय मिळतो, मोक्ष मिळतो, तर मग सतत नाव का घ्यायचं. एकदा नाव घेतल्याने मोक्ष मिळतो, पण एकदा नाव घेतल्यावर पुन्हा अवगुण घुसू नये म्हणून सतत काय करावं लागतं. नाहीतर मोक्ष मुक्ती करता एवढं नामस्मरणाची काय करायची आहे का नाही. एकदा मोक्ष विठ्ठल म्हणलं तरी त्याला मोक्ष मिळतो, पण एकदा विठ्ठल म्हणल्यानंतर पुन्हा अवगुण घुसली नाही तर बरं झालं, पण पुन्हा घुसणार नाही याची गॅरंटी कोण घेणार आहे, घुसणारच ते. म्हणून शेवटच्या वेळेला का विठ्ठल म्हणल्यावर मोक्ष मिळतो, आणि काय अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. कारण एकदा विठ्ठल म्हणलं देह पडला, पुन्हा अवगुण घुसण्याचा संबंध राहिला नाही, पुन्हा घुसू नये म्हणून पुढची सावधगिरी आहे का नाही. त्याप्रमाणे मला जसं हे गुण पुन्हा ते घुसायला लागले की त्याच व्यक्तीची किंमत काय होत जाते, मग कमी होत जाते. फळ सावध पण जैसे वाहाविली आळसे सुषुप्ती वैशे घनावुनी सावध पण जैसे आळसे वाहाविली. सावध आहे माणूस. ज्ञानेश्वरी येताना झोपत आलो आपण का सावध आलो, सावध आलो, पण सावध येऊन बसल्याच्या नंतर आळसे वाहाविली, मधात काय घुसला, आळस. मग सावध आलेला व्यक्ती आळस घुसल्यावर जांभळ्या देतो का नाही, सावध होता ना, जांभळ्याचा काही संबंध होता का, सावध होता. पण आळस घुसला आणि आळसानं त्याला काय केलं, सावधपणातून वाहून नेलं. तसा सत्वगुणात त्याला हे 2 गुण काय करतात, वाहून नेतात. सुषुप्ती पैसे घनावुनी, सुषुप्ती घनावुनी पैसे, आणि मग आळस घुसला की चांगल्या प्रकारची झोप त्याच्या डोक्यावर बसते. मंदना असा काय करतो तो दुखले आळस सावध. जसा सावध माणसाच्या आत आळस घुसला की तो झोपत जातो, तसा रजोगुण तमोगुण सत्वगुणाच्या आत घुसले की त्याला वाहून नेतात आहे का नाही. त्याच्या मूळ साधनाहून त्याला पदच्युत करतात, बाजूला वाढतात आहे का नाही. मग लगेच म्हणायला लागतो आहे की नाही, काय हो माझा पाहिजे होते वैराग्यवान, आता तेवढं नाही राहिले. काय झालं, अहो काय नाही, लोकांसाठी किती करून लय करून पाहिलं आम्ही, लोकांना काय नसते त्याचं, म्हणून आपला आपण फायदा करावा याचा अर्थ ह्यो रजोगुणानं वाहवला. रजोगुण याला काय झाले, वळून घेऊन गेले. किती खाली जाऊ शकतात, किती खाली. त्या सोन्याचं उदाहरण दिलं माऊलींनी, 15 रुपयाचं सोनं 5 रुपये होऊ शकतं आहे का नाही. माळी टाकण्यापर्यंत सतोगुणी माणसं काय जाऊ शकतात,
खाली जाऊ शकता. डॉक्टरनं सांगितलं आता जमत नाही, आता काय करा, गेले खाली, पुसली एक नाही गुण, गेले खाली, आहे का नाही. अशा प्रकारे तैशी अज्ञान अंगीकारे निघाले वृत्ती विखुरे हे सत्वरद्वारे तमही होय. अज्ञान अंगीकारे वृत्तीनं अज्ञानाचा स्वीकार केला रे केला की काय होतं, वृत्ती विखुरे. एका ठिकाणी असली वृत्ती पांगल्या जाते, विखुरल्या जाते. कुठं कुठं सत्वावर होती, सत्वाप्रमाणे रजद्वारे तमही होय. रजोगुण आत घुसून मग तमासारखी ती काय होते, होत जाते. अर्जुना गाजान या नाम गुण आता दाखवू कोण बांधते ती. अर्जुना गाजान या नाम गुण. अर्जुना ऐक, याला म्हणतात गुण. असं गुणाचं काय आहे, कार्य आहे. आता दाखवू गुण बांधती ते. आता कशा प्रकारे ते गुण बांधतात ते तुला काय करतो, दाखवतो. अशा प्रकारचे ते बांधतात. दरेक क्षेत्रात नाही तसे. आत्मा मोठ का पैसे हे देह मी आयुष्य मुहूर्त करी. सुरुवात कुठून झाली, क्षेत्रज्ञ तसे आत्मा मोठ का पैसे. आत्मा व्यापक आहे. काय नाही ते वेदांत्याचं एक वाक्याचे पहा, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त. नित्य शुद्ध ते माणूस होता तो वेदांती आहे, तो आता बिचारा थकलाय. त्याच्या प्रत्येक शब्दात काय होतं, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त. आत्मा कसा आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त ते आपण 10 मिनिटं 15 मिनिटं जर बोलतो त्या माणसाची, तर तू काय करायचा, 15-20 वेळेस ते शब्द वापरायचा, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त. बस स्टँड वर जरी भेटलं विशेष होता त्या माझा आहे. म्हणजे आता मी ते दिवस गेलो तर आता दिसत नाही डोळ्याने, गेलो तरी ते विषय कोणता, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे का नाही. मी बस स्टँडला भेटलो, काय पुसायचं तळलेलं लवकर गर्दा झालाय आणि मला थांबा काय, आत्मा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त. मग सुरू केलं ते, मला मी गाडी झाली मग उद्या बोलव आहे का नाही. म्हणजे असा असलेलं ते आत्मतत्व नित्य आहे, शुद्ध आहे. स्वरूपानं ते काय आहे, शुद्ध आहे का नाही. बुद्ध म्हणजे ज्ञान. बुद्ध शब्दाचा अर्थ काय, ज्ञान स्वरूप आहे आणि मुक्त आहे का नाही. असं असलेलं ते आत्मतत्व. पण आत्मा मोठ का पैसे लहान झाला. क्षेत्रज्ञ अवस्थेला येऊन लहान झाला नाही. लहान वाटतो आपल्याला, लहान दया गुंडली या प्रकाशा क्षेत्रज्ञ नाम याचा त्याग झालाय ना, ऐका नाही. अज्ञानानं त्याला गुंडाळलं त्या प्रकाशाला आणि त्यालाच काय जीव हे नाव प्राप्त, क्षेत्रज्ञ म्हणजे जीव नाव प्राप्त झालं. मग त्याला अज्ञानाचा अंगीकार केला आणि अज्ञानाचा अंगीकार केल्यामुळे तोच आत्मतत्व काय झालं, क्षेत्रज्ञ दशे कोणत्या अवस्थेला आलं, जीव या अवस्थेला आलं, लहान झालं. आणि मग काय झालं, कालच आपला विषय झाला. पहिल्यांदा अज्ञान होतं आहे का नाही. मी पहिलं खांबू का पुरुखू, खांब आहे का पुरुष आहे याचं भान नाही. पण मग लचकली या तिठी मूळ स्वरूपाहून दृष्टी घसरली आणि घसरल्यावर मग मीच देह आहे असा प्रकारचा त्यानं काय केला, भ्रम झाला. त्याला मी देह आहे असा त्याला भ्रम झाला. आणि मग तो मी देह ऐशे मुहूर्त करी. सुरुवात कुठून झाली, त्यानं मुहूर्ताला नारळ फोडलं की मी काय आहे, आहे, मी आत्मा आहे. इथून घसरला आणि मी देह आहे असा त्यानं तो स्वीकार. अज्ञानाच्या नादी लागून ते झालं. अजन्म मरणांती देह धर्मी समजते, ममत्वाची सुती घेणार जाऊ. अजन्म मरणांती जन्मापासून मृत्यूपर्यंत मग देहाचे सगळे धर्म, त्या धर्माशी त्यानं ममत्व जोडलं. देहाच्या वाढीनं वाढ समजायला लागला, देहाच्या नाशानं स्वतःचा नाश समजायला लागला. देहाची आत्मा ऐशिया जो मनोधर्म ओळख होऊन या कर्मा आरंभ करी. देह हाच काय आहे, आत्मा आहे. देह तोची देव, भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती. पाखंड्याचे झाला, पाखंडी आला तो खाली आहे का नाही. आता मग जन्मापासून मरणापर्यंत सगळे देहाचे धर्म, तो कोणाचे धर्म समजायला लागला, माझे धर्म समजायला लागला, माझे धर्म समजायला लागला. आणि एकदा त्यानं ममत्वाची सुट्टी घेणार, ममत्वाचा दोर त्यानं धरायचाच फक्त अवकाशी. एकदा देहाशी ममत्वाचा दोर धरला रे धरला की लगेच पुढचं कार्य सुरू झालं.
फक्त वाट कुठपर्यंत आहे, ममत्वाचा दोर हातात येत नाही तोपर्यंत. याला मला देहाशी ममत्व जोडले आपण, कधी देह मी म्हणून किंवा देह माझा म्हणून. आज आपण देह मी आहे या विचारावरही ठाम राहत नाही आणि देह माझा आहे या विचारावरही ठाम राहत नाही. कधी मी तर कधी माझा. आपण काय म्हणतो, एखादी वस्तू आहे का तिथं ही घटना घडली आणि तो माणूस म्हणतो घडली नाही. कस काय घडली नाही? मी माझ्या डोळ्यानं पाहिलं, मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. माझा डोळा दुखायला आहे. आता इथं मी का माझं शरीर, माझं शरीर कधी माझं म्हणतो आहे का नाही, आणि कधी शरीराला माझं नाही. मी काय झालो, मी मरतो. आता इथं मी म्हणून कोणाला मानलंय? शरीराला. कधी शरीराला मी मानतोय तर कधी शरीराला माझं मानतोय आहे का नाही. तुका म्हणे आलो शोषित संकटी, मी माझे उखटे आहे. मी माझे हे वाईट भ्रमात पडून मी संकटात धरत आलो. मी आणि माझं, जेथे काय मी ते माझी, मी आणि माझं आहे का नाही. म्हणून अशा प्रकारचं त्यांना काय एकदा ममत्वाचा दोर हातात धरला देहाविषयी की मग मात्र पुढचे दुःख सगळे काय होतात, सुरू होतात. कशाप्रमाणे माऊली ज्ञानोबा दृष्टांत देतात. जैशी मीनाच्या तोंडी बळेना जवुंडी दवगळा सुडी जळ पारदी. जैशी मीनाच्या तोंडी जव उंडी बळेना. गळाला काय लावतात? माऊलीनं कुठं पाहिलं काय माहिती लोक बसत असते इंद्रायणीच्या तीरावर माश्या धरणारा जाऊन. माऊली काय उज्जताची ज्ञानी ते गळ टाकला आणि टाकल्याच्या नंतर तो वाट कुठपर्यंत पाहतो, फक्त उंडी आहे का नाही, तोंडात धरली रे धरली त्याला ती पळतो महाराज. जड लागत असेल काहीतरी होत असेल. एकदा त्याला समजलं की माशानं आता उंडा तोंडात उंडी धरली रे धरली की गळ आसुडी, लगेच तो गळ काय करतो, असोडतो. मग त्याच्यातून नरड्यात काय होतो, तो गळ अशा गळगिळी मासा फुटून या घसा परी तया माझी गळू आहे. जो प्राणाते घेऊन जाय तो दैसा ठाऊका नये झांकले पणे तैसे अभिलाषे येणे गिजेल. मला त्याप्रमाणे पडेना तो गळ आसुडी जळपारदी. एकदा फक्त उंडी तोंडात पडली की गळ आसुडी. तसं देहाला मी म्हणलं की गुणांनी आपले गळ आसोडायला काय करतो, सुरुवात करतो. मग ताब्यात गेलो आपण, नाही का नाही. आता एक एक गुण कसा कसा पाहतो आपल्याला ते सांगताय. तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम नामयम सुख संगेन बध्नाति ज्ञान संगेन चानघ. तसं तो गुणाचं सांगताय. 23 सत्वे लुप्तके शुक ज्ञानाची पाशके वळी जाती मग खुडके मुरगो जैसा. 23 सत्वे लुप्तके आहे का नाही. लुब्धक म्हणजे पारधी फसवणारा शिकारी आहे का नाही. सत्व गुण रूपी शिकार्यानं कसं आपल्याला गळात अडकवले, कोणत्या गळात अडकवले, कोणता दोर आहे तो अडकवण्याचा. तर सांगतात सुख ज्ञानाची पाशके, सुखाचा पाश आणि ज्ञानाचा पाश. आता सुखाचा पास कसा आणि ज्ञानाचा पास कसा त्याचं पुढे सविस्तर वर्णन केले. वडी जाते मग खुडके मृगू जायचा. एकदा का तो पाशात हात टाकला की मग ते सत्वगुण काय करायला लागतो, वडायला लागतो. कशाप्रमाणे खुडके मृगू जायचा. मला त्या जाळ्यात हरण पडलं की हरण काय करत, सुटायचा काही करीतो उपाय करतो. आणि मग ती खुर्या काय करत राहत अशा. तसं सत्वगुणाच्या जाळ्यात गेला की सुखाच्या ज्ञानाच्या खुर्या काय करीत राहतो, अशा खोरीत राहतो खुर्या. कशाप्रमाणे ते ऐका. त्या हरणाचं नाही एवढं आपल्याला माहित, पण आता लक्षात आलं. ते दुसरं एक पाठ, बैल बांधला पाडला की त्याचे पाय काय केलेले राहतात, बांधलेले राहतात. आणि मग पाय बांधलेले राहतात, तो असा पडलेला राहतो, त्याला उठता येत नाही. कारण पक्का धरलेला असतो ना तो, शेपूट त्याची अशी हे करून, मग त्याला उठता येत नाही. पण मग तो बांधलेल्या पायाच्या त्या खुर्या कशा करतो, बैल पाळले नाही का, अशा तसा सत्वगुणानं काय पाशात बांधला की मग सुखाच्या ज्ञानाच्या खुर्या काय करीत राहतो, अशा करीत राहतो.
फरीत राहतो नाही का नाही. आणि मग काय करतो ऐका, मग ज्ञानी चढफडी जाणीवेचे खुरखोडी स्वयंसुख दाढी हातीचे का, मग ज्ञानी चढफडी. आणि मग सत्वगुणान बांधले की ज्ञानाना असा चढफडतच राहतो नाही का नाही. जाणीवेचे खुरखोडी, कोणत्या खुऱ्या खोरीत राहतो, जाणीवेचे शहाणपणाची. कोणाला ज्ञानेश्वरी कळती बरं, कोणाला कळती? आहे का कोणी आपल्या परिसरात ज्ञानेश्वरी सांगणारा? हे खुऱ्या खोर नाही, हे काय खोर नाही, खुऱ्या खोर नाही. जाणीवेचे खुरखोडी शहाणपणाच्या ज्ञान. अहो महाराज, हा भंग सोडवा आम्हीच म्हणतो बरं, असे म्हणजे चेष्टा नाही म्हणते. अहो कोणी काही सांगायला लागले महाराजाला, कोणी काही खुऱ्या खोरण्याचं बरं, कोणाच्या तोंडाला खुऱ्या खोर जाणीवेचे खुरखोडी शहाणपणाच्या खुऱ्या काय करत राहत. अरे स्वयंसुख दाढी हातीचे का, अरे आपलं आणि कशानं सुख मानतो, अशा शहाणपणाचा मोठेपणा मिरवण्यानं सुख मानतो. काय माऊली म्हणतात त्याला सुख मानतोय? स्वयंसुख तू मुळात काय आहे, सुखरूप आहे, ते त्याला कोणीकडे गेलं कोणीकडे. आणि या वरवरच्या फलकट गोष्टीनं काय मानायला लागला, सुख मानायला लागला. काय करतो तो? तेव्हा विद्यामाने तो की लाभ मात्रे हरिके मने संतुष्ट हेही देखेश लागून की विद्यामाने तो की विद्येनं मानानं संतुष्ट होतो. थोडीशी विद्या मिळाली आहे का नाही, थोडस ज्ञान मिळालं तरी गर्व शिरोमणी मजवुनी ज्ञानी कोण आहे तुकोबाराय म्हणतात आहे का नाही. विद्या अल्प पण गर्व मानी. थोडीशी विद्या असली की मान देतात लोक, आणि मग त्या मानानं काय होतो, डोके म्हणजे संतुष्ट होतो लगेच. मी माझंच सांगतो होतो कसं, लगेच गाडी निघाली एखाद्या वेळेस आपल्याला मानणाऱ्या गावावरून गाडी चालली की चला 2 मिनिटं चहा घेऊ. लोक म्हणते यांना उशीर होतो, पुढे जाय चला, लगेच तिथल्या माणसाला फोन लावून आलोय आम्ही. आता तो मनात म्हणत असली साडेसाठी कशाला आली, फोन लगेच म्हणतो या या या. मग गावातले 4-2 माणसं महाराज आले. आणि मग ते कशा करता असतं, फक्त गावातल्या लोकांनी दाखवायचं की या गावात आपल्याला किती मानतात. माने टोके, आणि मान मिळाला की मग काय होत राहतो, संतुष्ट होत राहतो. विद्या माने टोके महाराज. इतके लोक येतात काही गावात. आपण मी अनुभव घेतला बरं का, कथेला जात होतो त्यावेळेस काय आदरण, काय लोक जेवायला सकाळी इकडं संध्याकाळी इकडं, पाय धुणं हे करणं ते करणं. आमका थकार बदलला, त्या गावात गेलं मला चहा पाजत नाही लोक. नाही खरंय बरे, चहा अख्खं गाव फिरून या, कोणी चहा पाजत नाही. याचा अर्थ लोक फक्त काम काढून घेण्यापुरतं किंवा चला असं थोडंफार हे केलं तर तेवढं पुरतं हे करतात, आपल्या जागी दुसऱ्याची पूजा करतात. मग जे जन वंदिती याची त्याची नेता करीत, त्यात काय नाही का नाही. लगेच दुसरा महाराज आले म्हणते, महाराज आपण गेलो ना महाराज, आतापर्यंत असा भागवतकर आमच्या गावात आलाच नाही. आणि मग पुढचा आला की मग आपणही मागच्या आपणही मागच्या. त्या कीर्तनाचे तसंच आहे. कीर्तन झालं ना, लोक लगेच म्हणणार महाराज सप्त्यात आता लोक असं कीर्तन नाही झालं. पण ते काय झालं मला कधी लक्षात आलं, भागवताला आणि भागवताला मी कीर्तनाला जायचं. झोपल्यापेक्षा आपलं कोणाचा असो चला मग कीर्तनाला जायचं. कीर्तन झालं की मग चहा पाणी व्यवस्था थांबायचं 5-10 मिनिटं. तर ते थांबलं की त्या महाराज दररोजच्या महाराजाला ती भजनी ती म्हणायची, महाराज असं नाही झालं आतापर्यंत नाही झालं. काय कीर्तन झालं, दररोजच्या म्हणायचे. मी म्हणलं आपल्याला असंच करते फसवते ते. दररोजच्या काय म्हणतात, असंच म्हणतात महाराज. आणि भजनी पप्पा पहिल्या दिवशी कीर्तन असलं ना, महाराज तुमचं कीर्तन घालायला पाहिजे होतं. आता पहिल्या दिवशी तुमचं कीर्तन आता 8 दिवस असा रस येत नाही. जर आलं मला तू घरी येऊन बायकोला सांगतो ती लोक म्हणू लागली, ते दररोजच्यालाच म्हणायली, तुला थोडी म्हणायली. बरं ते तिला अवघड आहे. पुन्हा घरी येऊन सांगा तुम्ही, म्हणजे काय तुका म्हणायचा कोणी सांगे, माझा अनुभव आहे सांगे. घरी जाऊन सांगा, घरी येऊन सांगा पाहायचे लोक काय म्हणू लागले. म्हणजे आता 8 दिवस असं कीर्तन होत नाही, असं कीर्तन झालं ती मध्ये बस झालं, चला आपल्या तिकडे जायचं फवारायचं राहायचं. म्हणजे पण खुंजी, पण त्यानंच काय होतो तो. आणि त्याच्या बायकोला सांगू लागले बगड्याची तिथंच कीर्तन. ती म्हणे फुकट बाईचं घर कुठं तर गावाच्या खाली सांगू नका. घरच्यांना काय नाही त्याचं काय. खुंजे म्हणजे फुगत होतो.
मानानं विद्येनं मानलिया मान न मनावी निश्चिंती भूताची या प्रतिभूत मानिली निश्चिंतीनं म्हणा काय नाही. लाभ मात्र अविद्यमाने तोखे संतुष्ट होतो विद्येनं थोडशा मानानं. हे सत्वगुणाचं कार्य आहे बरं. सत्वगुण आहे, सत्वगुण आहे चांगला नाही. मी त्या विषयी आपण विषय झाला आपल्याकडे एक म्हणे काट्यानं काटा काढायचा. सत्वगुण रूपी काट्यानं रजोगुण तमोगुण रूपी काटा काढायचा आणि काटा काढल्यावर तो काटा कुठं ठेवायचा? बनेलीच्या खिशात. ज्यानं काढला त्यालाही काय करायचं? घडून टाकायचं. तसं गुणातीत व्हायचंय. पण ते दोन काटे काढायसाठी सत्वगुणाचा आधार घ्यावा लागतो. लाभ मात्र हरिके थोडासा लाभ झाला की आनंद देत होतो, आहे का नाही? म्हणे मी संतुष्ट हेही देखील लागू लागेल. मनाच्या मनात आनंदित होतो. आपल्याला काय कमी आहे, आपल्याला काही समाधानी माणूस आहे, असा हे सत्वगुणाचं कार्य. म्हणे भाग्य ना माझे आजी सुखी नाही तुझे विकाराष्टके पुंजे सात्विकाची. म्हणे भाग्य ना माझे म्हणतो मी भाग्यवान आहे. आपल्याला काय कमी आहे, कोणाला काय मागायचं? आजी सुखी नाही तुझे माझ्यासारखा दुसरा कोणी काय नाही सुखी नाही. असं विकाराष्टके पुंजे सात्विकाची सत्वगुणाच्या अष्ट सात्विक भावानं फुगायला लागतो. हे सत्वगुणाचं आहे का नाही कार्य आहे. आणि येणे येणं सरे लांकन लागे दुसरे जे विद्वत्तेचे वरे होतांगी. आणि इतक्यानं संपत नाही, इतक्यानं सत्वगुण आपलं त्याला मला परेशान करणं सोडत नाही. मग लांकन लागे दुसरे दुसरा नाद लागतो, त्या ठिकाणी दुसरा छंद लागतो. कोणता? विद्वत्तेचे भरे भूतांगी. त्याच्या अंगात मग कशाचं भूत घुसतं? विद्वत्तेचं. हे शास्त्र शिकायचं, ते शास्त्र शिकायचं, आहे का नाही? मला हे ग्रंथ पाहायचे, ते ग्रंथ, मला कोणतं शास्त्र काय म्हणतात, नास्तिक शास्त्र काय म्हणतात, आस्तिक हे भूताचे माऊली ज्ञानोबा आहे म्हणतात. विद्वत्तेचे खरा गुणातीत महात्मा आहे ना, त्या गुणातीत महात्म्याचं वर्णन 13व्या अध्यायात केले, आहे का नाही? अरे त्याला विद्या मिळवणं हेही आवडत नाही. विद्या मिळवणं ग्रंथ जास्त शास्त्रावरी उबगू, लौकिकाचा शास्त्रावरी उबगू म्हणे उगे चांगू आती भरू. निवांत राहायला लावले मोठे शास्त्रे. काय करायचे शास्त्र शिकून? मला सगळ्या शास्त्राचं सार आहे, मी ब्रह्म आहे. सगळ्या शास्त्राचं ते त्याला मिळालेलं आहे. आता काय शास्त्र पाहिजे तो उगे. पण निवांत त्याला काय उद्धव बाबा म्हणले होते, उद्धव बाबा म्हणले तुमचे डोळ्याचे हे करा, आहे ना? कशाला काय करायचं डोळ्याचं? नाही नाही अहो पण ज्ञानेश्वरी का आता वाचता आला पाहिजे ना, नाही दुसरं काही नाही. ते म्हणले आता काय वाचायचंय? आजवर वाचलेलं चिंतन करायचं. आता काय वाचायचं राहिले, आहे का नाही? आता काय करायचे? तारुण्यात वाचून घेतलं, आता रवंथ करायची वेळ आहे. शास्त्र वाचना, शास्त्र वाचन नाही, काय नाही त्याच्याकडे राहिलेली, त्या महात्म्याकडे राहिलेली नाही. मग याच्याकडे ते भूत शिकायचं. हे विद्वत्ता, ती विद्वत्ता, भूतवरे अंगी. अरे माऊली ज्ञानोबा म्हणतात आपणचे ज्ञान स्वरूप आहे, ते गेले हे दुःख नवाये, की विषय ज्ञाने होय का नाही एवढा? आपणच ज्ञान स्वरूप आहे. मूळ आपलं स्वरूप काय आहे? ज्ञान, आहे का नाही? ज्ञान स्वरूप आहोत आपण. ते गेलं, त्याचा विसर पडला. आपण ज्ञान स्वरूप आहोत याचा विसर पडला. याचं दुःख वाटत नाही की विषय ज्ञानी होय गगना एवढा. विषयाच्या ज्ञानानं केवढा होतो? गगना एवढा, आकाश एवढा. किती फुगत मारा, किती फुगत. एखाद्या म्हाताऱ्याला फक्त म्हणा तुम्ही याच्या वेळेस बस्ता बांधायच्या वेळेस, बाबा चला तुम्ही पुरो मला कशाला आता तिथे नाही, तुम्हाला कपड्यातलं चांगलं कळतं. म्हातारा इळभर खालीच नाही उतरत, त्याला खायला लागत नाही. कोणाला बी सांगता अहो मी येतच नव्हतो, पण पोरं म्हणले तुम्हाला कापड यातलं लय कळतो. विषय ज्ञानी वय गगना एवढा, केवढा होतो तो? आकाशा एवढा होतो. विषय ज्ञानी वय गगना. पोरा त्याला कळतंय म्हणून नाही नेलं. का नेलं सांगू का? बस्ता बांध्यावर गठ्ठे सांभाळाय म्हातारा नेलं, बसत्यावर बसून दिलं, मोकळे दुसरी आलं, इकडे हिंडायलं, तिकडे पाहायला. हे माहिती आपला बसता लवकर होणार आहे ना, 8 वाजे शो, संध्याकाळी काय नाही, गाडी नाही. मग आपण काय करा? तू खाऊन येते महाराज ते मस्त. म्हाताऱ्याला नेऊ काही केळं म्हाताऱ्याला कुठं चावते तंदूर कुठं चावते त्याला कळत, त्यांनी केळं बसून दिलं. आणि ते त्याला गरजच नाही कशाची. गगना एवढा होईल, तेवढा होतो तो सांभाळत बसतो बिचारा. गगना एवढा विषय ज्ञानी होय गगना एवढा. कसा होतो तो? राव जायचा स्वप्नी रंगपणे रे गेला. तो धवताना माने इंद्रनामी. एखादा राजा आहे आणि राजाला स्वप्न पडलं, स्वप्नात त्याचं सगळं राज्य हरल्या गेला. तो
आणि मग महाराज तो भीक मागायला निघाला. आता भीक मागायला कोणी भिकाही देईन, एक लाईन लागलेली होती, अनेक भिकारी तिथं होते. महाराज तो भिकारी वाटू लागला, तो वाटणारा वाटू लागला, पण भिकारी त्याचा हात तोडू लागले. जसे एक डझन केळं असावं हातात, माऊलीच्या दिंडीत तो वाटा मेला तो प्यावा. म्या घेतले केळं, राम महाराजांवर केले, राम महाराजांवर एक बाई घेऊन लागली. खरंय ते अवघडे. माऊलीचा विसावा आहे पहिला, तिथून दिगी तिथं एक माणूस केळं वाटू लागला. त्याचं सगळंच कुटुंब होतं. एक मुलगी होती 12-13 वर्षाची मुलगी असेल त्या माणसाची. आता ते शहरातले लोक त्यांना घरात द्यायची याची सवय नाही धावली. ती बिचारी असं त्या हातात एक देऊ लागली, जे सुटले वार करून तुडवलं. हो महाराज केलं तो माणूस आला, तो म्हणे बाबा तो 8 केळं न्या, पण मुली सोडा तिला कमीत कमी. त्यानं पाया पुढे ओढून काढून ती पोरगी काढली. मरत होती का काय, अशी दम लागला, तिला घाबरली ती जास्त. मेली तर मेली, पण आपल्याला काय मिळालं पाहिजे, वाटकरीच्या कशाला नादी लागला, केळं मिळालं पाहिजे. एक ऐका नाही. मग अनेक भिकारी होती. मग तो मला ते एका केळानं तर असं मानतो किंवा इंद्र नामी तू पुढं दाखवतो की बाई अशी डोळ्या पुढे आला, तुम्ही एवढं मोठं गोठुडं डोसक्यावर याच्या थैल्या त्या वाटलेल्या पाईप, काय तो पाईपच्या थैली फिनोलेक्स पाईप, फिनोलेक्सनं आणलं पाणी आणि शेतात पिकली सोन्यावर. ते फिनोलेक्सच्या थैल्या त्या त्याला गाठी बांधलेल्या डोक्यावरून ते महाराज निघालेली आणि ती केळ हातात घेतून दुसऱ्या पाहिजे आणलंच तुला नाही भेटत म्हणते नाही भेटायचं. मी नाही आणलं, मी आणलं भाई. तू बोलले कोणाला, पण मी असं आणला तुझंच काय इंद्राचं पद मिळवलं. मग म्हणतात इतका त्याला काय होतो, आनंद होतो. आणि किती अवघड आहे का नाही. म्हणून तो दाना मान इंद्र नामी राजा आहे मुळात. मला राजा आहे. काही काही तो एका केळानं आनंदित ते मानतात की त्याच्या घरी 5-5 एकरात केळं लावलेले. स्वतः राजा आहे, पण एका 2 दाण्यानं काय मानतो की मी काय मिळालो, इंद्र. हे कशा करता दृष्टांत आहे. आपण मुळात ज्ञान स्वरूप आहोत, ज्ञानाचे राजे आहोत आपण. ते गेलं कोणीकडे आणि या विषय ज्ञानाचं आपल्याला काय वाटायला लागतं, ओढ कौतुक वाटायला लागतं. तैसा गा देहा तिता जालिया देहावंता हो लागे पंडो स्वतः बाह्य ज्ञाने. तैसा गा देहा तिता देहातीत असलेला पण देहावंता झालिया. देहासारखा झाल्यावर म्हणजे देहाला मी मानायला लागल्या नंतर हो लागे पण स्वतः बाह्य ज्ञाने, या बाहेरच्या ज्ञानानं तसा तो आनंदित व्हायला लागतो. प्रवृत्ती शास्त्र बुजे यज्ञ विद्या म्हणजे किंबहुना सुजे स्वर्गवरी प्रवृत्ती शास्त्र बुजे. आणि मग प्रवृत्ती शास्त्र म्हणजे कर्म शास्त्राचं त्याला चांगलं काय येतं, ज्ञान समजतं त्याला ते कर्मशास्त्र. यज्ञ विद्या उमजे यज्ञ कसा करावा त्याची विद्या काय होते समजायला लागते. किंबहुना सुजे स्वर्गवरी, फार काय सांगू अर्जुना, स्वर्गाला जाण्यापर्यंतच ज्ञान तो प्राप्त करून घेतो. हे ज्ञान विषय ज्ञानाचे ना. स्वर्गाला जाण्याचं ज्ञान सुद्धा कोणतं ज्ञान आहे, विषय ज्ञान. माऊली ज्ञानोबा मला स्वर्गाला जाण्याकरता मिळवलेलं पुण्य नाही. माऊली म्हणतात ते पापच आहे. स्वर्गवासी लिहितो ना आपण, स्वर्गवासी ते स्वर्गाला जाण्याकरता जीवनभर मिळवलेलं पुण्य. माऊली म्हणतात तया पुण्य आईसे म्हणता जीवन तुटे काही मदची माझी असता जेणे मी दुरावे पंडो सुद्धा तया पुण्य आईसे म्हणता जीवन तुटे काही. ऐका, पापात्मक पापे नरका जायचे, पुण्यात्मक पापे स्वर्गा येईजे. माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य. पुण्यातही 2 प्रकार येत, अशुद्ध पुण्य आणि शुद्ध पुण्य. निर्ज दूध आणि पाणी मिक्स दूध, आहे का नाही. भगवत स्वरूपाला प्राप्त होणं, मुक्त होणं हे शुद्ध पुण्य. ज्या पुण्यानं मोक्ष मिळतो ते पुण्य काय आहे, शुद्ध पुण्य. भगवत प्राप्ती होणं हे शुद्ध पुण्य. आणि स्वर्गाधिकाला जाणं हे पुण्य नाही, हे पाप मिसळलेलं पुण्य. ब्रह्मादिक पदे दुःखाची चिराणी. कारण ते प्रकृतीच कार्य आहे ना. प्रकृतीचं एक खालच्या मजल्यावर राहतो, एक वरच्या मजल्यावर राहतो. काय फरक आहे, एक खालच्या मजल्यावर आणि जाती पुण्यक्षय अधोगती, एवढाच फरक आहे. एक खालच्या मजल्यावर आणि एक वरच्या मजल्यावर. पण मजले सगळे एका सीमिती मातीचे ना. काय वरचा मजला सोन्याचा थोडाच आहे,
आहे का नाही? म्हणून अशा प्रकारे माऊली म्हणतायत काय सांगावं स्वर्गाचं ज्ञान आणि म्हणे आजी आण मी वाचवले नाही सज्ञान चातुर्य चंद्रा गगन चित्त माझे आणि म्हणे आजी आण मी वाचवले नाही त्या ज्ञानानं फुगायला लागतो माझ्या इतका कोणाला कळतोय ज्ञानी असतात. तुम्हाला एक सांग का ज्ञानी आहे मान्य पण अज्ञानातला ज्ञानी आहे. वासरात लंगडी ज्ञानातला ज्ञानी नाही तर अज्ञानातला काय आहे. आणि तर पठारे महाराजांनी 4 प्रकार केले ना. अज्ञानातला अज्ञानी, अज्ञानातला ज्ञानी, ज्ञानातला अज्ञानी आणि ज्ञानातला ज्ञानी. काही अज्ञानातले अज्ञानी, अज्ञानातले अज्ञानी म्हणजे कोणाला काहींना थोडं कळत नाही त्याच्यात याला काहीच कळत नाही. अज्ञानातला अज्ञानी स्वरातून गेले स्वरात म्हणता येत नाही पण स्वरातून गेले हे कळत नाही. त्याने सांगितलं ना अज्ञानातला अज्ञानी. काही अज्ञानातले ज्ञानी, ज्ञानी आहे पण कोणाला काही कळत नाही त्याच्यात याला थोडस कळतं. त्याचं उदाहरण सांगायचं तर माझ्याकडे बघा. ज्ञानेश्वरी सांगायला ज्ञानी पण कोणातला ज्ञानी मला म्हणा सांगून पाहिजे. ज्ञानेश्वरी त्याच्या आनंदीत लोक आहेत विद्वान आहेत मूर्ख ठरवतील ना महाराज. अज्ञानातला ज्ञानी काही ज्ञानातले अज्ञानी. त्यांनी उदाहरण देत असताना सांगितलं चांगदेवाचं दिलं. चांगदेव अज्ञानी ठरले पण कोणातले आपल्यातले अज्ञानी नाही. ज्ञानोबा राहायच्या पुढे चांगदेव म्हणजे ज्ञानातले अज्ञानी आणि ज्ञानोबा आहे ज्ञानातलेही ज्ञानी. राजा ऐका ना ज्ञानांचे काय आहे ते राजे म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐशे तुम्हा ज्ञानदेव म्हणती. म्हणजे तुमच्या एवढे ज्ञानी तुम्हाला काय म्हणतात ज्ञानाचा तुम्हा ओळखणे इतर तुलने काय पुढे ऐका नाही म्हणे आजी मी काय म्हणे आणि म्हणे आजी मी वाचवले नाही ज्ञान म्हणायला लागतो की माझ्या एवढा ज्ञानी कोण आहे दुसरा असं म्हणायला लागतो. चातुर्य चंद्र गगन मी चतुर किती आहे. चतुरतेच्या बाबतीत माझ्या चातुर्यानं चंद्राला गौसनी घातली. एवढं माझ्याजवळ काय आहे चातुर्य आहे. मी तोच म्हणत राहतो असं. ऐसे सत्व सुख ज्ञानी जीवाशी लावून कानी बैलाची करीवाणी पांगुळाच्या ऐसे सत्व सुख ज्ञानी. असं सत्वगुण सुखात आणि ज्ञानात जीवाशी कानी लावणी. जीवाशी सुख ज्ञानी कानी लावणी. 2 प्रकारची कानी लावून. कानी म्हणजे कानी बैल बांधायला गाय बांधायला काय असते आपल्याकडं कानी. कानी म्हणजे चराट नाही का नाही. थोडस चराट असेल तर त्याला काय म्हणतात कानी. त्याच्यापेक्षा लंब चराट असेल तर त्याला काय म्हणतात कासरा. आणि त्याच्यापेक्षा लंब असेल तर मग सोड कानी आहे का नाही. सुखाची अज्ञानाच्या 2 कासऱ्यानं कानीनं चराटानं हा सत्वगुण जीवाला काय करतो बांधतो. आता हाची शरीरी रजे जे अपरी बांधीचे ते अवधारी सांगितले. आता हाच या शरीरात रजोगुण कसा बांधतो. काही सत्वगुणानं बांधलं आणि काहीला कोणा बांधलं रजोगुणानं. आता रजोगुणाच्या कान्या कोणत्या आहेत चराट कोणते आहेत दावे कोणते आहेत. त्या रजोगुणाचे दावे पुढच्या श्लोकात माऊली ज्ञानोबा सांगतायत. त्याचा विचार आपण उद्याला करूया. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञान